नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट आणि सेट मधला मित्रांनो प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आणि 1.2 वर चर्चा केलेली आहे। आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आणि 1.2 च्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्याचबरोबर तुम्ही जर मराठी मीडियमला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला मराठीमधून बघायची असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, आता जरा लाईट चकाचक वाटते। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जाऊयात पुढे। बघा पहिला जो प्रश्न आहे तो समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे। बाबा या 1.3 जे आहे प्रॅक्टिस सेट तो समजून घेण्याच्या अगोदर एक दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, तर त्या आपण नीट समजून घेऊया। तर या कन्सेप्ट नेमका कुठल्या? सगळ्यात पहिली गोष्ट सेट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे। सेट म्हणजे काय आपण ते प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बघितलंय। तर याच्यामध्ये दोन गोष्टी, सबसेट, सबसेट म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे, आणि दुसरी गोष्ट युनिव्हर्सल सेट। युनिव्हर्सल सेट, सबसेट आणि युनिव्हर्सल सेट या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण आता नीट अगोदर समजून घेऊयात। काय बाबा या कन्सेप्ट आहेत तर त्या आपण आता या ठिकाणी बघूयात। बघा पहिली गोष्ट म्हणजे समजा सबसेट म्हणजे काय। आता माझ्याकडे एक सेट आहे, समजा ए आपल्याकडे एक सेट आहे आणि त्याच्यामध्ये काही एलिमेंट आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे। तर ए मध्ये 1 2 3 4 5 असे एलिमेंट आहेत आणि त्याच्यानंतर एक बी सेट आहे माझ्याकडे। हा जो बी सेट आहे त्या बी सेट मध्ये एलिमेंट आहे 2 3 आणि 4। आता ए आणि बी चं जर ऑब्झर्वेशन केलं तर ए मधले बघा बी मधले 3 एलिमेंट जे आपल्याला या ठिकाणी दिसतात, बी मधले बघा 3 एलिमेंट, हा 2 जो आहे तो इथं दिसतोय, 3 जो आहे तो सुद्धा दिसतोय, 4 जो आहे तो सुद्धा दिसतोय। म्हणजे बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट आपल्याला ए मध्ये दिसतात। ओके, बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये ज्यावेळेस दिसत असतील त्यावेळेस आपण म्हणतो की बी जो आहे तो ए चा सबसेट आहे। बी इज सबसेट ऑफ ए। बी काय बाबा या ठिकाणी बी इज सबसेट ऑफ ए। ओके, ऑफ ए। मग त्याला लिहिताना असं लिहायचं बी इज सबसेट, सबसेटचं असं चिन्ह आहे उलटा यू, आडवा यू, असा यू असतो बघा, असा जो आडवा यू जो आहे त्याला आपण म्हणतो सबसेट आणि खाली एक लाईन मारायची सबसेट ऑफ ए। तर बी इज सबसेट ऑफ ए अशा प्रकारे हे लिहिता येईल। त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला, समजा आपल्याकडे पी हा एक सेट आहे ज्याच्यामध्ये आहे आपल्याकडे ए काही एलिमेंट आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे। ओके, आणि क्यू जो आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे आपल्याकडे बी सी डी आणि ई, सॉरी बी सी याच्यात समजा आपल्याकडे ए बी सी डी आणि ई असे एलिमेंट आहेत। आता इथं जर आपण बघितलं तर इथं कोणामधले एलिमेंट कोणात येतात तर बघा ए क्यू मध्ये आलेला आहे, पी मधला ए क्यू मध्ये आलाय, बी आलाय क्यू मध्ये आणि सी आलेला आहे क्यू मध्ये। म्हणजे पी मधले सगळे एलिमेंट क्यू मध्ये येतात। म्हणजे इथं पी हा सबसेट आहे, पी इज सबसेट ऑफ क्यू। तर अशा प्रकारे आपल्याला सबसेट म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे। म्हणजे जर बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये येत असतील किंवा पी मधले इथं सगळे एलिमेंट क्यू मध्ये येतात त्यावेळेस आपण काय म्हणतो, बी ला ए चा सबसेट आणि पी ला क्यू चा सबसेट असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आता या सबसेट नंतर आपण एक युनिव्हर्सल सेट ही जी काय कन्सेप्ट आहे ती आपण समजून घेऊ। बाबा युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट, ओके, युनिव्हर्सल सेट म्हणजे आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात। समजा माझ्याकडे एक सेट आहे यू ज्याच्यामध्ये एलिमेंट आहेत 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 10 आहे। ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे एक सेट आहे ए ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे 2 च्या टेबलमधले 2 4 6 8 10। ओके, इवन नंबर। बी माझ्याकडे एक आहे ज्याच्यामध्ये 1 च्या टेबलमधले 1 च्या टेबलमधले नाही म्हणजे ऑड नंबर आहे, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे। ओके, आणि समजा आपल्याकडे सी एक सेट आहे ज्याच्यामध्ये काही एलिमेंट आहेत आपल्याकडे, समजा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, हे एलिमेंट आहेत। आता जर नीट आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर बघा ए मधला 2 येतोय, 4 येतोय, 6 येतोय इथं यू मध्ये, 8 यू मध्ये येतोय आणि 10 सुद्धा या ठिकाणी यू मध्ये येतोय। म्हणजे ए मधले सगळे एलिमेंट यू मध्ये येतात। म्हणजे ए इज सबसेट ऑफ यू असं आपण म्हणू शकतो। त्याचप्रमाणे बी मधला बघा 1 3 5 7 9, 1 3 5 7 9, म्हणजे बी मधले पण सगळे एलिमेंट या ठिकाणी यू मध्ये येतात। म्हणजे बी इज सबसेट ऑफ यू, म्हणजे ए यू चा सबसेट आहे, बी पण यू चा सबसेट आहे आणि त्याचबरोबर सी जो आहे तो सुद्धा यू चा सबसेट आहे, कारण सी मधला 2 3 5 7
बघा 2 3 5 7 येतात, म्हणून सी इज सबसेट ऑफ यू. म्हणजे बघा ए पण यूचा सबसेट, बी पण यूचा सबसेट, सी पण यूचा सबसेट. अशा प्रकारे 3 3 4 4 किंवा जास्तीत जास्त सेट जे आहे ते एकाच सेटचे कॉमन जर का सबसेट असतील तर अशा वेळेस यूला काय म्हणायचं, युनिव्हर्सल सेट. यू इज युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट. ओके, युनिव्हर्सल सेट हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे तुम्हाला दोन कन्सेप्ट लक्षात आल्या, सबसेट म्हणजे काय आणि युनिव्हर्सल सेट म्हणजे काय. या दोन कन्सेप्ट जर समजल्या तर हा प्रॅक्टिस सेट समजून घ्यायला अवघड जाणार नाही. तर आता आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आता या ठिकाणी बघण्याचा आपण प्रयत्न करूयात. आता इथं जर आपण बघितलं, इथं बघा आपल्याला काही सेट आपल्याला या ठिकाणी दिलेत, ए बी सी डी वगैरे. बघा ए मध्ये काय एलिमेंट, ए बी सी डी ई. बी मध्ये एलिमेंट आहे सी डी ई एफ. सी मध्ये आहे बी डी आणि डी मध्ये आहे ए सी. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. म्हणजे कुठल्या ट्रू आहेत कुठल्या फॉल्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता इथं सांगितलं सी इज सबसेट ऑफ बी. आता सी जो आहे तो बी चा सबसेट आहे का. सी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये येतात का. बघा सी मधला बी येतोय का, नाही येत. फक्त डी हा एकटाच येतोय. सी मधला डी हा एकटाच जो आहे तो बी मध्ये येतोय, बरोबर. मग हा सबसेट आहे का, नाहीये. कारण दोन्ही आले पाहिजे होते, दोन्ही येत नाहीयेत. म्हणजे हे जे आहे याला आपण म्हणू शकतो हे काय बाबा, फॉल्स आहे. ओके, हे आहे फॉल्स, कारण या ठिकाणी सी मधले सगळे एलिमेंट तिकडे येत नाहीयेत. आता दुसरं आपण बघितलं ए सबसेट ऑफ डी. ए चा विचार करू. ए जो आहे हा आपल्या डी चा सबसेट आहे का. ए मधले सगळे डी मध्ये येतात का. ए मधला ए आलाय चला डी मध्ये, ए मधला बी आलाय का, नाही आला. सी आलेला आहे डी मध्ये, डी नाही आला, ई नाही आला. म्हणजे ए मधले फक्त दोनच एलिमेंट इथे येतात, बरं का. त्याच्यामुळे ए हा डी चा सबसेट नाही आहे. हा इथं असं होऊ शकतं डी इज सबसेट ऑफ ए. इथे डी ए चा सबसेट असू शकतो पण ए डी चा सबसेट नसणार आहे. तर डी हा ए चा सबसेट आहे, म्हणजे हे सुद्धा फॉल्स आहे. ए हा डी चा सबसेट नाही आहे, हे सुद्धा काय बाबा फॉल्स आहे. आता इथं बघितलं डी सबसेट ऑफ बी. हा डी जो आहे तो बी चा सबसेट आहे का. बघा डी मधले सगळे येतात का. बघा हा ए येत नाहीये, ए येतच नाहीये. फक्त काय बाबा सी एकटाच येतोय. सी जो आहे तोच येतोय, ए बी मध्ये येत नाहीये. म्हणजे डी मधला जो ए हा एक एलिमेंट आहे तो येत नाहीये, फक्त एकच एलिमेंट येतो. म्हणजे हे सुद्धा फॉल्स आहे. डी हा सबसेट नाहीये बी चा. मग इथे सुद्धा तुम्ही लिहू शकता फॉल्स. ओके, झालं लिहिलं. आता डी इज सबसेट ऑफ ए. आता डी इज सबसेट ऑफ ए. डी ए चा सबसेट आहे का. बघा डी मधला ए आला इथं, सी आलाय का, सी पण आलाय. डी मधले दोन्हीच्या दोन्ही एलिमेंट ए मध्ये येतात, म्हणून या ठिकाणी हे ट्रू आहे बाबा. या ठिकाणी हे जे दिलेलं आहे हे ट्रू आहे, हे की डी इज सबसेट ऑफ ए. हे एकदम राईट आहे, ट्रू आहे. पुढे बघा बी सबसेट ऑफ ए. बी हा ए चा सबसेट आहे का. बघा बी मधला सी आलाय काय, आलाय. डी आलाय काय, आलाय. ई आलाय काय, आलाय. एफ आलाय काय, नाही आला. एफ हा येत नाही. तीनच एलिमेंट येतात, सगळे येत नाही, सगळे येत नाहीये, फक्त एकच एलिमेंट येतोय. त्यामुळे आपण इथं म्हणणार की बाबा आपल्याला इथं सांगता येऊ शकतो की डी इज हे जे आहे हे फॉल्स आहे. ओके, बी इज नॉट सबसेट ऑफ ए. बी हा ए चा सबसेट नाहीये. शेवटचं बघा सी सबसेट ऑफ ए. सी हा ए चा सबसेट आहे का. बघा सी मधला बी आलाय, आलाय. डी आलाय, आलाय. सी मधले दोन्ही एलिमेंट या ठिकाणी ए मध्ये आलेत, म्हणून सी सबसेट ऑफ ए हे जे आहे ना ते ट्रू आहे. तर अशा प्रकारे हा पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की सेट कोणाला म्हणतात, सबसेट कोणाला म्हणतात. या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर हा प्रॅक्टिस सेट समजून घ्यायला खूप सोपं जाईल. आता पुढचं एक क्वेश्चन बघू आपण. बघा सगळे क्वेश्चन आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे बघा, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 as universal set and show set x and y using Venn diagram. आता आपल्याला काय करायचं आहे, एक सेट जो आहे तो नॅचरल नंबर म्हणजे टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 पर्यंतचे जे नंबर आहेत ते आपण नॅचरल नंबरचा एक सेट समजू, युनिव्हर्सल सेट समजू. जसं यू इज इक्वल टू काय बाबा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 पर्यंत बाबा. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. चला हा झाला आपला युनिव्हर्सल सेट. आता आपल्याला एक्स आणि वाय हे जे दोन सेट आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता एक्स आणि वाय हे दोन सेट नेमके काय आहेत बाबा ते आपण या ठिकाणी लिहू आणि नंतर मग आपण वेन डायग्राम काढू. बघा सेट एक्स काय आपल्याकडे, बघा इथं काय दिलं, सेट एक्स is a set of all x such that x is natural number.
म्हणजे एक्समध्ये नॅचरल नंबर आहेत. नॅचरल नंबर कुठले असतात? 1 असतो, 2 असतो, 3 असतो, 4 असतो, 5 असतो, डॉट डॉट डॉट, हे सगळे नॅचरल नंबर असतात. पण इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. बघा समजा आता मी इथं म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 एवढे आपल्याकडे नंबर आहे. मग आता आपल्याला जो नंबर पाहिजे तो काय बाबा? इज ग्रेटर दॅन 7. 7 पेक्षा मोठा नंबर पाहिजे. मग 7 पेक्षा मोठे नंबर कुठले? 8 आहे, 9 आहे, 10 आहे, तिथून पुढचे सगळे 7 पेक्षा मोठे. पण 15 पेक्षा लहान पाहिजे. 15 पेक्षा लहान नंबर कुठला? 14 13 12 11. म्हणजे बघा 8 9 10 11 12 13 14 हे जे काही नंबर आपल्याला दिसतात हे जे सगळे नंबर आहेत ते काय बाबा? 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान. त्यांना लिहून घ्या. 8 9 10 11 12 13 14 झालं. त्याच्यानंतर आता वाय काय बाबा? आपल्याकडे वाय दिलेला आहे. सेट y इज इक्वल टू सेट ऑफ ऑल y सच दॅट y इज नॅचरल नंबर. y पण नॅचरल नंबर आहे, बट y इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मधली प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबरला फक्त दोनच नंबरने डिवाइड करू शकतो. एक म्हणजे ती स्वतः आणि एक म्हणजे 1, दुसरी म्हणजे 1. बघा 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, 5 प्राईम नंबर आहे, 7 प्राईम नंबर आहे, 8 9 10 11 प्राईम नंबर आहे, 13 प्राईम नंबर आहे, 14 नाही 17 प्राईम नंबर आहे आणि 19 प्राईम नंबर आहे. एवढ्या सगळ्या त्या प्राईम नंबर आपल्याला इथे लिहिता येतील. काय बाबा? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 13 14 15 16 17 आणि 19 हे झाले आपल्या प्राईम नंबर. आता आपल्याला या सगळ्यांचा एक युनिव्हर्सल सेट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर आता युनिव्हर्सल सेट जो आहे तो आपण या ठिकाणी काढून घेऊयात. बघा हा समजा आपला यू जो आहे ना तो युनिव्हर्सल सेट. आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल की यांच्यामध्ये कॉमन घटक कुठले दिसतात का? दोघांमधले कॉमन घटक कुठले? कारण 2 सेट दाखवायचेत ना. दोघांमधले जर कॉमन घटक शोधायला गेलं तर काय काय मिळतील बघा. या ठिकाणी 11 हा एक कॉमन इथं पण आहे आणि इथं पण आहे. त्याचबरोबर 13 इथे पण, 13 इथे पण. हे जे 2 घटक जे आहेत ते दोघांमध्ये कॉमन आहेत. ज्यावेळेस वेन डायग्राम आपण काढू त्यावेळेस लक्षात घ्यायचं जे कॉमन आहेत त्यांना आपण या ठिकाणी काय करू बघा. 2 सेट काढायचे आहेत. मला हा एक सेट आहे ज्याला मी म्हणतो ए आणि दुसरा एक सेट आहे जो बी, त्याला म्हणू आपण बी. ए बी नाही, एक्स आणि वाय, सॉरी. एक आहे एक्स आणि दुसरा आहे वाय. ठीक आहे. आता एक्स आणि वाय यांच्यामध्ये जे काही कॉमन घटक या ठिकाणी आपल्याला दिसतात त्याला आपण काय करू? मध्ये घेऊ. कॉमन जे घटक दिसतात त्यांना मध्ये घ्यायचं. इथं एक पॉईंट द्यायचा 11 आणि दुसरा पॉईंट देऊन 13. हे कॉमन घटक जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी मध्ये लिहायचे एलिमेंट. आणि त्याच्यानंतर आता एक्स मधले एलिमेंट लिहू. एक्स मधला काय? 8 9 10. काय बाबा या ठिकाणी दिसतोय मला 8 दिसतोय, 9 दिसतोय, 10 दिसतोय, 11 आलेला आहे. आता 12 राहिला, मग या ठिकाणी 12 लिहा. आणि 13 आलेला आहे आणि राहिलेला आहे 14. जो राहिला तो लिहिला. म्हणजे बघा आता हे सगळे आले, एक्स मधले सगळे आले. 8 9 10 आलाय, 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, सगळे नंबर आले. अशा प्रकारे जुगाड करायचं. आता वाय मधले सगळे एलिमेंट लिहू. बघा वाय मधला 11 13 आलाय, 2 3 5 7 आणि 17 19. काय बाबा 2 3 5 7. मग इथं लिहा 2 लिहा, इथं लिहा 3 लिहा, इथं लिहा 5 लिहा, इथं लिहा 7 लिहा आणि त्याच्यानंतर 17 आणि 19. 17 आणि 19 लिहा कारण याच्यामधले 11 आणि 13 आलेले आहेत. ओके. तर अशा प्रकारे हे घेतलं. आता राहिले कुठले बाबा? जे राहिलेले आहेत त्यांना बाहेर लिहा. हा जो आपला युनिव्हर्सल सेट आहे ते राहिलेले बाहेर लिहा. काय काय राहिलं? 1 राहिलाय का बाबा? या ठिकाणी राहिलेले आपण वाटलं असतं वेगळा कलर आपण या ठिकाणी घेऊयात. काय काय राहिला बघा. या ठिकाणी 1 राहिलेला आहे, 2 आहे का? आहे. 3 आहे, 3 आहे, 4 आहे का? नाही आहे. मग त्या 4 आपल्याला तिथं लिहिणं गरजेचं आहे. 2 3 आहे, 4 नाही. 5 आहे का? नाही आहे. 5 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं 5 नंतर आपल्याकडं 6 आहे का? नाही आहे. 7 आहे का? आहे तिथं. 8 आहे का? नाही आहे. 9 आहे, 10 आहे, 11 12 13 14 आहे. 15 आहे का? नाही आहे. 15 आपल्याला तिथं कुठं दिसत नाही. 16 नाही दिसत, 17 आहे, 18 नाही दिसत, 19 आहे आणि 20 दिसत नाही. तर या सगळ्यांना आपण काय करू? या ठिकाणी तिथं लिहून घेऊ. काय काय राहिलं? 1 4 6. मग इथं वेगळा मार्कर घेऊ, दिसलं पाहिजे. बघा या ठिकाणी 1 आहे, 4 आहे, 6 आहे. त्याच्यानंतर काय 1 4 6 झालं. त्याच्यानंतर 15 16 18 आहे, 15 आहे, 16 आहे, 18 आहे आणि 18 आहे आणि 19 तर इथे लिहिलं आणि 20 आहे. तर अशा प्रकारे हे आपण हा सेट दाखवू शकतो. अशा प्रकारे ही डायग्राम काढता येईल. आता बघा या पूर्ण बॉक्समध्ये 1 पासून 20 पर्यंतचे नंबर आलेत का? बघा 1 आहे, 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13 14 त्याच्यानंतर 15 आला 16 आला 17 18 19 20 तर सगळे नंबर आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे, तर जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. पण मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर आता आपण काय करू, पुढचा क्वेश्चन बघूयात. ओके, पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघा या ठिकाणी. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा क्वेश्चन थोडासा जरा वेगळा आहे. या ठिकाणी बघा याच्यात काय दिलं, इथं पण डायग्राम काढायचे पण जरा थोडी वेगळी डायग्राम असेल. इथं युनिव्हर्सल सेट काय 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि पी काय बाबा, पी मध्ये एलिमेंट आहेत 1 3 7 10. शो द यू पी पी डॅश बाय वेन डायग्राम. बघा आता पी जो आहे माझ्याकडं, त्या पी मध्ये काय एलिमेंट आहेत बाबा, 1 आहे 3 आहे 7 आहे 10 आहे. ठीक आहे, पी मधले एलिमेंट. त्याच्यानंतर पी डॅश म्हणजे काय बाबा, त्याला म्हणतात पी डॅश. पी डॅश जो आहे तो काय म्हणजे पी मधले नसलेले, पी मध्ये नसलेले. आता पी डॅश म्हणजे पी मध्ये नसलेले, पी मध्ये काय काय नाहीये ते लिहायचं. आता ते कुठून लिहायचं बाबा, या युनिव्हर्सल सेट मधून शोधायचं पी मध्ये काय काय नाहीये. 1 आहे का, आहे बाबा, लिहायची गरज नाही. 2 आहे का, नाही आहे 2, मग इथं लिहा 2. 3 आहे का, आहे. 7 आहे का, आहे. 8 आहे का, नाही आहे, मग लिहा. 9 आहे का, नाही आहे, मग लिहा. 10 आहे का, आहे. आणि 11 12 नाही आहे, 11 आणि 12 नाही आहे. तर अशा प्रकारे हा पी डॅश काढला. आता या ठिकाणी बघा ना, हे दोन्ही मिळून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा पूर्ण युनिव्हर्सल सेट मिळतोय. त्याच्यामुळे या दोघांमध्ये कॉमन घटक एक पण नाही आहे. दोघांमध्ये कॉमन घटक दिसतो का, एक पण दिसत नाही. आता पहिली बाबा याची वेन डायग्राम आपण या ठिकाणी काढूया. तर वेन डायग्राम काढताना बघा अशा प्रकारे या ठिकाणी पी आणि पी डॅश हे दोन्ही सुद्धा जे आपल्याकडे या ठिकाणी बॉक्स दिसतात हे दोन्ही वेगळे असणार आहे. बघा या ठिकाणी आपला समजा हा पी आहे, ओके, आणि हा पी आहे समजा, आणि त्याच्यानंतर इथं जो आहे आपल्याकडे समजा हा पी डॅश आहे. ठीक आहे, एक पी आहे आणि एक पी डॅश आहे. ठीक आहे, पहिले आपण काय करू या ठिकाणी, आणि हा आपल्याकडे समजा यू आहे, बरोबर. अरे क्या हो गया भाई, यस आलं. आणि हा समजा आपल्याकडे एक यू आहे. ठीक आहे, तर बघा, तर आता आपण या ठिकाणी काय करूयात बघा, पहिली गोष्ट पी मधले सगळे एलिमेंट लिहा. 1 3 7 10 लिहिले, 1 लिहिले, 3 लिहिले, 7 लिहिले आणि इथं 10 लिहिले, झालं. आता त्याच्यानंतर पी डॅश मधले लिहा. 2 8 9 2 लिहिलं, 8 लिहिलं, 9 लिहिलं, 11 लिहिलं आणि 12 लिहिलं. ठीक आहे, लिहिलं. आता कोण उरलं याच्यामधून लिहा. 1 आहे का बाबा, आहे. 2 आहे का बाबा, आहे. 3 आहे का बाबा, आहे. 7 आहे का बाबा, कुठे आहे. त्याच्यानंतर 9 आहे का बाबा, 9 कुठे गेला, आहे. 10 आहे का बाबा, आहे. 11 आहे का बाबा, आहे. 12 आहे का बाबा, आहे. एवढंच येणार, याच्या व्यतिरिक्त नाही. तर अशा प्रकारे हा सेट जो आहे तो आपल्याला दाखवता येईल. झालं. आता सगळे आले म्हणजे यू मधले सगळे दोघं जण मिळून पाहिलं तर आपल्याकडे ते येतात. आता हा झाला पहिला पॉईंट. चला, पहिला पॉईंट जो आहे तो आपला या ठिकाणी क्लिअर झाला आहे. आता दुसरा मुद्दा काय, व्हेरीफाय. पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी. सोपा मुद्दा आहे बघा. या ठिकाणी पहिली गोष्ट, पी मध्ये काय एलिमेंट आहेत बाबा, माझ्याकडे 1 आहे. त्याच्यानंतर 3 7 10 3 7 10 हा झाला माझ्याकडं पी, त्याला मी नंबर 1 म्हणतो. आता पी डॅश म्हणजे काय बाबा, पी डॅश म्हणजे पी मध्ये नसलेले, जे पी मध्ये नाही आहेत त्याला लिहायचं. पी डॅश काय बाबा तुम्ही काढले, तर पी डॅश म्हणजे पी मध्ये नसलेले 2 8 9 11 12 2 8 9 11 आणि 12, बरोबर. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी. मग आता काय करायचं, पी डॅशचा पण डॅश काढायचा आहे. आता पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅश मध्ये नसलेले. आता पी डॅश मध्ये काय काय नाही इथून शोधा. पी डॅश मध्ये 1 आहे का, नाही आहे, लिहिला. पी डॅश मध्ये 2 आहे. 3 आहे का, नाही आहे, लिहिला. पी डॅश मध्ये नाही 7 आहे का, नाही आहे. पी डॅश मध्ये 7 नाही आहे म्हणून लिहिला. पी डॅश मध्ये 8 आहे का, 7 लिहिला आपण, 7 नव्हते. 8 आहे का, आहे. 9 आहे का, आहे. 10 आहे का, नाही आहे, या ठिकाणी 10 लिहिला. 11 आहे का, आहे. 12 आहे का, आहे. जे नाही आहे ते लिहिले आणि याला नंबर आपण 2 म्हटलं. आता तुम्ही फ्रॉम 1 and 2 चा जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय दिसते, तुम्हीच बघा. फ्रॉम 1 and 2 बघा, फ्रॉम 1 and 2 काय दिसते तुम्हाला बघा. पी मध्ये 1 3 7 10 एलिमेंट आहेत. क्यू आणि पी डॅशच्या डॅशमध्ये पण 1 3 7 10 दोघांमधले एलिमेंट इक्वल आहे. बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे,
इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथे 7 आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे. दोघांमधले एलिमेंट कॉमन आहेत, इक्वल आहेत, म्हणून हे दोन्ही सेट जे आहेत ते इक्वल आहेत. P इज इक्वल टू P डॅशचा डॅश, हे दोघे जण इक्वल आहे. अशा प्रकारे हे व्हेरीफाय आपल्याला करता येऊ शकतो. बघा, P डॅशचा डॅश इज इक्वल टू P आणि P इज इक्वल टू P डॅशचा डॅश, अर्थ एकच होतो. अशा प्रकारे हा 3 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. सिंपल आहे. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन जाऊयात. तत्पूर्वी बघा मित्रांनो, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा. अजूनपर्यंत बऱ्याच मुलांनी लाईक केलं नाही, पटकन लाईक करून टाका. आता हा क्वेश्चन बघा, सेट ए इज इक्वल टू, बघा ए इज इक्वल टू काय बाबा 1 3 2 7 हा एक सेट आहे. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. एचे 3 सबसेट लिहायचे. आता सबसेट म्हणजे काय, असा सेट की ज्याच्यातले सगळे एलिमेंट ए मध्ये येतील. आता मला बी हे एक असा सेट लिहायचा की ज्याच्यातले सगळे एलिमेंट ए मध्ये येतील. आता बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आले पाहिजे. मग मी कुठला घेणार, 1 घेतला, 2 घेतला आणि 3 घेतला. बघा 1 2 3 याच्यातलेच घ्यायचे. 1 2 3, चला 1 2 3 बी मधले सगळे आले. सी घेतला तर याच्यातलेच एलिमेंट घेऊन सेट तयार करायचे. 1 आणि 2 घेतला फक्त. डी घेतला एक समजा मी, ज्याच्यामध्ये 1 आणि 3 घेतला. ABCD E घेतला एक, त्याच्यामध्ये मी काय घेतलं 1 2 7 घेतलं. बरं, याच्यातले 1 2 7 घेतलं. F एक समजा मी घेतला, ज्याच्यामध्ये मी काय घेतलं 1 3 7 घेतलं. 1 3 7 घेतलं. तर अशा प्रकारे बरेचसे सेट आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. यापैकी कुठलेही 3 तुम्ही लिहायचे. ओके, की जे एचे सबसेट. बघा बी इज सबसेट ऑफ ए, कारण बी मधले 1 2 3 ए मध्ये येतात. सी मधले पण 1 2 ए मध्ये आले. डी मधला 1 3 ए मध्ये आला आणि ई मधला 1 2 7 ए मध्ये आला आणि एफ मधला 1 3 7 सुद्धा ए मध्ये आला. बघा 1 3 7 म्हणजे हे सगळे सबसेट आपण या ठिकाणी काढलेले आहेत. अशा प्रकारे हा 4 नंबरचा क्वेश्चन. ओके, आता आणखी 1-2 प्रश्न आहेत ते पण बघूयात. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 4 नंतर आपला पुढचा 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे. तर याच्यात काय करायचं बघा आपल्याला या प्रश्नामध्ये, की इथं दिलंय की राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. म्हणजे काय सेट्स दिलेत त्यांच्यातलं सबसेट रिलेशन आपल्याला काढायचं आहे. P इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. म्हणजे P म्हणजे काय, असा सेट आहे की पुण्यामध्ये राहणारी लोक आहेत. P म्हणजे काय बाबा, पुण्यात राहणारी लोक आहेत आपल्याकडं. M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. म्हणजे M म्हणजे मध्य प्रदेशमध्ये राहणारी लोक आहेत. I इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. I म्हणजे इंदोरमध्ये राहणारी लोक आहेत. सेट B जो आहे, B इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. B म्हणजे इंडियामध्ये राहणारे लोक आहेत. आणि H इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. H म्हणजे महाराष्ट्रात राहणारी लोक आहेत. तर आता इथं सबसेट रिलेशन काय होतं ते आपण या ठिकाणी जरा नीट बघून घेण्याचा एक प्रयत्न करूयात. तर पहिलं रिलेशन आपण पुण्याचं बघूयात. पुणे जो आहे ना तो कोणाचा सबसेट असू शकतो मला सांगा. पुण्यातली लोक कुठं राहणार आहे, मध्य प्रदेशमध्ये येतील का, नाही. पुण्यातली लोक इंदोरमध्ये पण नाही येत, पण पुण्यातली लोक इंडियात येणार. पुण्यातली सगळी लोक भारतातच राहतात ना, म्हणून P इज सबसेट ऑफ B. बघा पुण्यातली सगळी लोक भारतात येतील का, नाही. यस, 100% येतील. पुण्यातली सगळी लोक भारतात राहतात ना. असं कोण आहे का पाकिस्तानमध्ये राहतो, कोण आहे का असा पुण्यातला की जो भारतात नाही राहत. पुण्यामध्ये आहे, पुणे भारतात आहे, म्हणजे पुण्यातली सगळी लोक भारतातच येणार कंपल्सरी. म्हणून पुणे हा भारताचा सबसेट आहे. P इज सबसेट ऑफ B. त्याचबरोबर पुण्यातली सगळी लोक महाराष्ट्रामध्ये पण येतात. पुण्यातली सगळी लोक महाराष्ट्रात राहणार ना, म्हणून P इज सबसेट ऑफ H. P जो आहे तो Hचा पण सबसेट आहे. आलं लक्षात. आता हे या ठिकाणी पुण्याचं झालं. आता मध्य प्रदेशचा विचार करा. मध्य प्रदेश बरं का, मध्य प्रदेश म्हणजे हा जो M, मध्य प्रदेशमधली लोक जी आहे ती पुण्यात येतील का, नाही, संबंधच नाही. इंदोरमध्ये येतील काही लोक, मध्य प्रदेश इंदोरमध्ये येतो, पण मध्य प्रदेशमधली सगळी लोक इंदोरमध्ये येणार नाही, काही लोकच येतील. पण मध्य प्रदेशमधली सगळी लोक इंडियात येतील का, यस, मध्य प्रदेश भारतात आहे, म्हणून M इज सबसेट ऑफ B. मध्य प्रदेशमधली सगळी लोक इंडियात येणार, महाराष्ट्रात येतील का, नाही येणार. झालं. आता इंदोरमधली सगळी लोक पुण्यात येतील का, चौथा प्रश्न बघा. इंदोरमधली सगळी लोक पुण्यात नाही येणार. इंदोरमधली सगळी लोक मध्य प्रदेशमध्ये येतील, कारण इंदोर जो आहे मध्य प्रदेशमधलं शहर आहे, म्हणून इथं I इज सबसेट ऑफ M. बरं ना. इंदोरमधली सगळी लोक मध्य प्रदेशामध्ये येणार. इंदोरमधली सगळी लोक इंडियामध्ये येणार का, यस. इंदोर मध्य प्रदेशमध्ये, मध्य प्रदेश इंडियात आहे, इंदोर हा इंडियामध्ये भारतात आहे, म्हणून सगळी लोक येणार. म्हणून इथं I सबसेट ऑफ B. ओके, झालं. I सबसेट ऑफ B. त्याच्यानंतर आता झालं इंदोर झालं.
आता इंडियाचा विचार केला तर इंडिया कोणाचा सबसेट नाही. इंडियामध्ये पुण्यात काही लोक येणार, मग इंडियातले सगळी लोक पुण्यात नाही, काहीच लोक पुण्यात येतील, काहीच लोक मध्य प्रदेशमधील, काहीच लोक इंदोरमध्ये येतील आणि काहीच लोक भारतातली महाराष्ट्रात येतील. भारतातली सगळीच्या सगळी लोक महाराष्ट्रात नाही येणार, कारण भरपूर सारे राज्य आहेत. भारतातली सगळी मध्य प्रदेशमध्ये नाही येणार. महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रातली सगळी लोक फक्त इंडियात येतील, सगळी लोक इंडियात येतील. म्हणून जो महाराष्ट्राचा जो आपल्याला एच दिला आहे, एच इज सबसेट ऑफ बी, म्हणजे महाराष्ट्रातली सगळी लोक भारतात येणार. बाकी महाराष्ट्रातली सगळीच मध्य प्रदेशमध्ये एक पण नाही येणार, इंदोरमध्ये एक पण नाही येणार, पुण्यात काही लोक येतील पण सगळी येणार नाही. झालं, आता हे झालं. आता पुढचं आहे विच सेट कॅन द युनिव्हर्सल सेट ऑफ द अबाव सेट. आता कुठला सेट युनिव्हर्सल सेट आहे? आता बघितलं तर पुण्यातली सगळी लोक इंडियात येणार, बरोबर का, भारतात येतात. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधली सगळी लोक भारतात येतात, पुण्यातली सगळी भारतात येणार, मध्य प्रदेशमधली सगळी भारतात येणार, इंदोरमधली पण सगळी भारतात येणार आणि महाराष्ट्रामधली पण सगळी भारतात येणार. म्हणजे या ठिकाणी कोण झाला तुमचा? भारत जो आहे, इंडिया जो आहे, इंडिया हा तुमचा काय झाला? युनिव्हर्सल सेट. म्हणजे बी इज युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट, सेट फॉर ऑल अबाव सेट. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढचा क्वेश्चन आपण बघून घेऊयात. क्वेश्चन नंबर 6 बघा. इथं काय दिलं? विच सेट ऑफ नंबर्स कुड बी युनिव्हर्सल सेट ऑफ द सेट गिवन बिलो. आता यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोण? याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितात. एन म्हणजे काय बाबा? 1 2 3 4 5. एन म्हणजे काय बाबा? हे सगळे नॅचरल नंबर असतात. त्याच्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय झाला? होल नंबर, म्हणजे 0 पासून सुरुवात होते, 0 1 2 3 होल नंबर्स. आणि त्याच्यानंतर आय म्हणजे इंटेजर्स, ज्याला मराठीत पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये -2 आलं, -1 आलं, 0 आलं, 1 आलं, 2 आलं, 3 आलं, म्हणजे सगळ्या प्रकारचे नंबर. 0 पासून निगेटिव्ह मधले पण नंबर, पॉझिटिव्ह मधले पण नंबर, हे सगळे काही सेट आहेत महत्त्वाचे. नॅचरल नंबर 1 2 3 पासून पुढे अनंतापर्यंत जातील, इन्फायनाईट पर्यंत जातील. डब्ल्यू म्हणजे होल नंबर, 0 पासून पुढे इन्फायनाईट पर्यंत जाईल. आय म्हणजे इंटेजर नंबर, 0 1 2 3, त्याच्यानंतर तो पण इन्फायनाईट पर्यंत जाऊ शकतो. आता बघा, इथं आपल्याला विचारायचं आहे विच ऑफ द विच सेट नंबर्स कुल्ड बी युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो. या सगळ्यांसाठी कोण युनिव्हर्सल सेट असेल हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण याच्यातलेच असू शकतात. बघा, पहिली गोष्ट, ए म्हणजे काय? मल्टिपल ऑफ 5. समजा माझ्याकडे एक सेट आहे ए म्हणजे मल्टिपल ऑफ 5. बघा, ए म्हणजे काय झालं? मल्टिपल ऑफ 5. 5 10 15. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या टेबलमधले नंबर. सेट बी जो आहे, बी कुठला सेट दिला इथं? मल्टिपल ऑफ 7 आहे बरं का, इथं 7 लिहायचं राहिलं. मल्टिपल ऑफ 7 7 14 21 28 अशी गाडी पुढे जाणार, बरोबर. आता सी काय आहे? 12च्या टेबलमधले नंबर. मल्टिपल ऑफ 12 12 12 2 24 36 ... आता बघा, कुठला सेट युनिव्हर्सल सेट असू शकतो? बघा, सेट ऑफ नॅचरल नंबर जर आपण बघितला तर हा असू शकतो. कसं? कारण याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 खूप इन्फायनाईट पर्यंत असेल, ज्याच्यामध्ये 5 10 15 हे नंबर सुद्धा येतील. 7 14 21 28 हे सुद्धा नंबर येतील. त्याच्यामध्ये 12 24 36 हे नंबर पण पुढे जाऊन येतील. म्हणजे हा जो आहे नॅचरल नंबरचा सेट, तो असू शकतो. मग इथं लिहायचं सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर. त्याचबरोबर सेट ऑफ होल नंबर, 0 पासून पुढे 1 2 3 होल नंबर आले, हा पण युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. त्याचबरोबर आय बरोबर इंटेजर नंबर, हा सुद्धा युनिव्हर्सल सेट नंबर होऊ शकतो. मग इथं लिहायचं सेट ऑफ नॅचरल नंबर लिहू, हे तुमचं आन्सर येईल. सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ इंटेजर नंबर, असे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं. आता इथे पण सेम 3 उत्तर येणार याची सुद्धा. सेट ऑफ इंटेजर्स विच मल्टिपल ऑफ 4. 4च्या टेबलमध्ये बघा कुठले नंबर येतात? 4 आला, 4 2 8 12 16 हे सगळे नंबर तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स, इव्हन स्क्वेअर नंबर. आता इव्हन स्क्वेअर म्हणजे बघा 2चा स्क्वेअर, या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता t इज इक्वल टू इव्हन स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 3चा नाही 4चा स्क्वेअर 16, त्याच्यानंतर 6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर आपल्याकडे आला 64. म्हणजे इव्हन स्क्वेअर नंबर, असे नंबर की जे इव्हन पण आहेत
आणि स्क्वेअर सुद्धा आहेत कुठल्या ना कुठल्या तरी नंबरचे हे सगळे नंबर. आता हे दोन्ही सेट जे आहेत यांना युनिव्हर्सल सेट कोण असू शकतो, हे सगळे नॅचरल नंबर असतात म्हणून नॅचरल नंबरचा सेट असेल, होल नंबरचा सेट असेल, इंटिजरचा नंबरचा सेट असेल, हे सगळे यांच्यासाठी काय असणार आहे युनिव्हर्सल सेट असणार आहे. याचं सुद्धा उत्तर हे 3 सेट असेल आणि याचं सुद्धा उत्तर ते 3 सेट असणार आहे. ठीक आहे, आता एक शेवटचा क्वेश्चन बघूया 7 नंबरचा क्वेश्चन आणि नंतर मग आपल्याला थांबता येईल. बघा 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी तो कसा आहे बघा. इथं आपल्याला दिलं आहे या क्वेश्चनमध्ये जरा समजून घ्या की इथं आपल्याला दिलेलं आहे लेट ऑल द स्टुडंट ऑफ क्लास इज युनिव्हर्सल सेट. समजा तुमच्या क्लासमधले सगळे जे काही स्टुडंट आहेत ते युनिव्हर्सल सेट आहेत. समजा सगळे मुलांना युनिव्हर्सल सेटमध्ये घेतलं. सेट ए जो आहे तो तुमचा सेट ए जो आहे हा सेट ए काय बाबा, बी द स्टुडंट हू स्कोर द स्टुडंट्स हू स्कोर बाबा बघा त्यांना किती मार्क मिळाले आहेत, हू स्कोर 50% or more than 50%. ओके, म्हणजे त्यांना और मोर दॅन म्हणजे अशी मुलं आहेत की ए मध्ये येतात की ज्यांना एक तर 50% पडलेत किंवा 50%च्या पुढं पडलेत. म्हणजे बघा 50% पडलेली मुलं सुद्धा आहेत ए सेटमध्ये. 51 आहे, 52 आहे, 53 आहे बरोबर ना, 53 आहेत बरोबर, 53 आहेत, 54 आहेत, डॉट 100% पर्यंत ते येतील बरोबर ना. म्हणजे 50 पासून ते 100% पर्यंतची जी काही मुलं आहेत ती या ठिकाणी कुठल्या सेटमध्ये आली, ए मध्ये आली. आता त्यांनी काय सांगितलं की बाबा सेट बी देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. बघा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता सेट एचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो काय असणार आहे, म्हणजे असा की जो ए मध्ये येणार नाहीत, म्हणजे जी मुलं ए मध्ये येऊ शकणार नाहीत. ए मध्ये 50च्या पुढची आणि 50 हे ए मध्ये येणार. मग ए मध्ये नसलेले कुठले नंबर असणार आहेत, आपले नंबर 1 पासून सुरू होतात, 1 2 3% पासून सुरू होतात आणि इथे शेवटी येतील 49 50 51 वगैरे. म्हणजे 49 जो आहे तो याच्यात येणार नाही ए मध्ये. 49 पासूनचे अलीकडचे जे सगळे नंबर आहेत ते एलिमेंट असणार आहे, कारण 1 पासून 49 हे नंबर ए मध्ये येणार आहेत का, नाही आहेत, कारण ए मध्ये फक्त 50 किंवा 50च्या पुढचे. मग इथं लिहू शकतो की द स्टुडंट बघा स्टुडंट्स हू स्कोअर लेस दॅन 50%. 50% पेक्षा कमी मार्क मिळालेत ना ते याच्यामध्ये येतील. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 7 नंबरचा क्वेश्चन झाला आहे. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर जो आपला 1.3 जो आहे तो बघितलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद. पण जाण्याच्या अगोदर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आणि 2च्या सुद्धा लिंक दिल्यात. त्या लिंकवर क्लिक करून एकदा आधीच्या व्हिडिओ बघून घ्या. आणि त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.